अरे बाबा, अरे ते गबा नीट झाला. मागच्या वेळेस सगळं रस्त्यावर आलो होतो. अहो काय करणार दादा, किती झाडलं तरी ते वाऱ्याने जाणारच आहे. आपण काय चांगलंच करतोय ना दरवेळेस, तुम्हाला तर माहितीच आहे. ए अरे चांगलं काम करा, फुकटचे पगार घ्या त्या. अरे 2 दिवस झाले त्या रस्त्यावर कुत्रा मरून पडेल, तेवढं फेक ना. अहो तेच फेकायला चाललो तिकडे. अरे अरे तेवढं कोपऱ्यातली घाण काढून घे. काढवायला शेट, सगळी घाण काढतो आता. दिवाळी आली शेट, सगळी घाण आवरली बर का. काही दिवाळीची भेट आहे की नाही आता? झाले का तुमची सुरुवात? आले का दिवाळी मागायला? अहो आपण गावातले माणसं आहे, हक्काच्या ठिकाणीच मागणार आहे ना. द्या प्रेमाने काय द्यायचं असेल ते. तुम्हाला ग्रामपंचायत नगरपालिकेकडून पगार भेटन, बोनस भेटन, त्याच्यावर करा ना दिवाळी. आमच्याकडे काय मागा द्या? भाऊ आमचे पगार बोनस टपकन सगळ्यांना दिसते हो, पण तेच पगार कधी कधी 6 महिन्यानंतर होतात. जिथं घाणीचं साम्राज्य पसरलंय, जिथं दुर्गंधी येते, त्यावेळेस तुम्हाला ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे कर्मचारी पटकन आठवतात. ते आवर्जून आम्हाला ते काम करायला लावतात. याची तुम्ही जाणीव ठेवा. अहो कधीतरी आमची पण दिवाळी गोड होऊ द्या. तू आम्हाला शिकवायला लागला काय? होय, ती गटार काढून घे. साहेब, या जगात एक गोष्ट मात्र खरी आहे की माणसाची कामानुसार इज्जत केली जाते, पण त्या कामाला अजून कसं जमन ज्यानं आमचं पोट भरतं, भाकर भेटते. पण आम्ही कोणतं काम करतो याचा जरा विचार करा, जे तुम्ही करू शकत नाही. कारण आमच्या कामालाच आम्ही पांडुरंग मानतो. आणि एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा की जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी वास करते.